हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी सध्या आता एका ठिकाणी आलेली आहे। आपलं जे चॅनल आहे ते रिकवर करण्यासंदर्भात आय होप सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडतील। पण बदलापूरला जे झालं त्यानंतर मला असं वाटलं की आपण ह्युमन म्हणून खरंच कुठे चाललोय, या गोष्टीची मला जरा शंका आली की आपण खरंच माणूस म्हणून जन्म घ्यायला हवा होता का। म्हणजे असं बऱ्याच वेळेला म्हणतात ना की आपली पूर्व पुण्याई आहे म्हणून आपण माणूस म्हणून जन्माला आलोय। खरं आहे का, पूर्व पुण्याई आहे की पूर्व पाप आहे? कारण मला या गोष्टीचं जरा नवलच वाटलं की मला जसे डोळे आहेत, नाक आहे, कान आहे, तसंच एका व्यक्तीला आहे आणि तो व्यक्ती असा विचार देखील करू शकतो लहान मुलींच्या बाबतीत। या गोष्टीची मला म्हणजे माणूस म्हणून कीव आली आणि माणूस म्हणून घृणा पण आली। उघड्या पुन्हा झाल्या जखमा उरणची घटना अजून ताजीच होती। तिच्या जखमा भरतायत नाही भरतायत तोपर्यंत लगेचच कोलकात्याचं प्रकरण आलं आणि त्यानंतर लगेचच बदलापूरचं। आणि तिन्ही प्रकरणामध्ये मुलींची जी वय होती ती वेगवेगळी होती। म्हणजे कुणी टीन एज मध्ये होतं, कुणी अडल्ट एज मध्ये होतं आणि आता या प्रकरणामध्ये अगदीच लहान आहे। मग आता बऱ्याच वेळेला जे लोक आहेत ना ते सर्रास तोंड सोडून देतात की तिचंच कॅरेक्टर खराब असेल, तीच अशी आहे। आता या लहान मुलींसोबत काय बोलणार आहे तुम्ही? मुली तर फक्त शाळेतच जात होत्या ना, त्यांना काय कळतं एका परपुरुषाच्या अवयवाबद्दल? त्यांना काय कळतं? जे तिच्या फॅमिलीकडून मला कळलं की त्या मुलीच्या चालण्यात चेंजेस झाले होते। जर का रॅप्चर असेल, खूप डीप रॅप्चर आहे, तर त्या रॅप्चरमुळे त्या मुलीला त्रास झाला, प्रचंड त्रास झाला। 8 दिवस आधी त्या मुलीबरोबर झालं होतं। त्या मुलीला ताप येत होता म्हणून ती मुलगी स्कूलला येत नव्हती आणि बरोबर 12 तारीखला दुसऱ्या मुलीला टार्गेट केलं गेलं। त्या मुलीलाही रॅप्चर आहे। लहानशी चिमुरडी आपल्या आईकडे जाते आणि म्हणते आई मला शूच्या जागेवरती थोडंसं मुंगी चावल्यासारखं होतंय। मग आईनं चेक केलं आणि आईला काहीतरी संशय आला। आईनं तिच्या मैत्रिणीला देखील कॉल केला, तर मैत्रिणीचे आई वडील देखील हेच म्हणाले की आमची मुलगी देखील शाळेत जायला थोडीशी कानकून करते। मग त्यानंतर दोघींना घेऊन दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की दोघींवरती देखील फिजिकल असॉल्ट झालेला आहे, दोघींवरती अत्याचार झालेला आहे। मग त्यानंतर पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला। तब्बल 12 तास उशिरा जी आहे ती घटना नोंद करून घेण्यात आली। का माहिती आहे का? पोलीस लोकांना FIR नोंद करून घेण्याचा कमी पगार मिळतो आणि मॉरल पोलिसिंग करण्याचा जास्त पगार मिळतो। कारण कुठल्याही मुलीसोबत जेव्हा अत्याचार घडतात आणि तुम्ही जातात ना पोलीस स्टेशनला, तेव्हा सरळ एखादा पोलीस ऑफिसर येतो आणि म्हणतो की तुमची जी मुलगी आहे ना ती अगदी माझ्या मुलीच्या वयाची, तुम्ही एक काम करा, तक्रार वगैरे नोंद करू नका घेऊ, कारण काय होईल उद्या पेपरला बातमी येईल, तुमची बदनामी होईल, पोरीचं लग्न बाकी आहे, म्हणून मी तुम्हाला चांगला सल्ला देतो, अगदी माझ्या घरच्या सारखा तुम्हाला सल्ला देतो, तुम्ही NC नोंद करून घ्या, FIR वगैरे नादी नका लागू। कारण कोर्ट कचेऱ्या सोपी थोडीच गोष्ट आहे, पैसा जाणार, तुमचा वेळ वाया जाणार, त्यामुळे तुम्ही एक काम करा, NC नोंद करून घ्या, बाकी आम्ही तर तपास करतो, आम्ही देतो त्या पोराला इथे बोलून टोले। आणि मी हे सगळ्याच पोलीस ऑफिसर बद्दल बोलत नाहीये बरं का, पण हो मोजके पोलीस ऑफिसर असे आहेत आणि अशा घटना सर्रास होतात। आणि आई वडील काय विचार करतात की नको आपली मुलगी जी आहे ना तिचं नाव कशाला खराब करायचं, नको बाबा तिचं लग्न बाकी आहे, बरोबर आहे, यांना जास्त अनुभव असतो त्यामुळे आपण नको या फंद्यात पडायला, NC नोंद करून घरी जाऊ। अशा बऱ्याच घटना मी माझ्या आजूबाजूला बघते। अशा वेळेस आपल्याला ना राजकारणी आठवतात की आता हे काहीतरी चांगली प्रतिक्रिया देतील किंवा हे सरकारमध्ये जे लोक बसलेले आहेत त्यांना सांगतील की तुम्ही हा कायदा पास करा किंवा महिला सुरक्षेसाठी तुम्ही हे करा ते करा। या गोष्टी आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं की राजकारणी बोलतील। या वेळेला जर तुम्ही राजकारणी लोक इथे येऊ शकत नाहीत तर तुमचा काय फायदा? तुम्ही आम्हाला लाडकी बहीण म्हणता, मग लाडक्या बहिणीच्या मुलीला न्याय द्यायला कुठे तुम्ही? लाडक्या बहिणीच्या मुलीला आधी न्याय द्या, आम्हाला पैसा नकोय तुमचा। तुमच्या 1,500 काय होणार नाही, आमच्या लेकरांना तुम्ही न्याय द्या। आम्ही या प्रशासनाच्या भरोशावर आमचे लेकरं सोडतो आणि काम करतो बाहेर जाऊन, आणि जर आमचे लेकरं सुरक्षित नसेल तर आम्ही काम तरी कशासाठी करू? आम्हाला नकोय तुमची लाडकी बहीण योजना, नकोय, आम्हाला न्याय द्या, आमच्या मुलांना सुरक्षित ठेवा, आमच्या मुलींना सुरक्षित ठेवा, नाहीतर आम्हाला आमच्या मुलींना घराच्या बाहेर काढताना एक क्षण विचार करावा लागेल की। पण आपले जे आजकालचे राजकारणी आहेत ना ते काहीही बोलतात। म्हणजे आता परवा एका लेडी राजकारण्याचं एक स्टेटमेंट आलं होतं ज्यावरती त्या म्हणाल्या की म्हणे अशा ज्या गोष्टी आहेत त्या तर आजकाल सर्रास घडत राहतात म्हणे सगळीकडे आणि आम्ही या गोष्टींचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। तुम्हाला तीव्र शब्दात निषेध करण्याची गरज नाहीये, कारण निषेध जो आहे तो सगळ्या सोशल मीडियावरती करतच आहात लोक, नॉर्मली पण लोक करतच आहेत हा निषेध। तुम्ही सरकारमध्ये बसलेले आहात, जर अपोजिशन पार्टीमध्ये तुम्ही बसलेले आहात तर तुम्ही सरकारला सांगा की तुम्ही या योजना आणा महिलांसाठी, तुम्ही त्या योजना आणा, तुम्ही हे कायदे आणा, तुम्ही ते कायदे आणा, तुम्ही हे बोला ना। तुम्हाला का बसवलंय तिथे लोकप्रतिनिधी म्हणून, का बसवलंय? तर आणखी एका राजकारण्याची प्रतिक्रिया आली होती, म्हणे तुम्ही हिजाब जर घातला तर तुमच्यावरती रेप होत नाही। आज जो है उनको गोशे पर्दे में रखते हैं, यानी उसकी खूबसूरती होती है, अब उसकी खूबसूरती दिखनानी चाहिए, उसकी खूबसूरती छुपाने के लिए वो रखा जाता है। आज आप देखे होंगे कि हिंदुस्तान के अंदर मेरे ख्याल से रेप रेट जो है वो सबसे हाईएस्ट हिंदुस्तान के अंदर है। वजह क्या है? ये गोशे पर्दे में नहीं होने की वजह से।
और ये आज से नहीं है सिलसिला, ये है असं काहीही नाहीये. कारण जो माणूस असतो ना, जो ज्याला रेप करायचा आहे, तो ना फक्त स्त्रीकडे वासनेच्या नजरेने बघतो. तो तिचा पोशाख अजिबात बघत नाही, तो तिचं वय बघत नाही, तो तिची जात बघत नाही, तो तिचा धर्म बघत नाही, तो तिचा पंथ बघत नाही, काहीच बघत नाही. तो फक्त तिला एका वासनेच्या नजरेने बघतो. म्हणजे जे उरणचं प्रकरण घडलं, कोलकात्याचं प्रकरण घडलं ना, आता बदलापूरचं जे प्रकरण घडलंय, त्या तिन्ही याच्यामध्ये मुलींची जी वय होती ती वेगवेगळी होती, पण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फक्त एकच होता. आता बरेच सारे लोक म्हणतात ना की अरे मुलीच असे कपडे घालतात त्याच्यामुळे त्यांच्यावरती रेप होतात आणि अशी बाहेर फिरत असेल मोक्कार सारखी म्हणून तिच्यावरती रेप झाला. मला एक सांगा, ती जी महिला डॉक्टर होती तीही असंच बाहेर फिरत होती का? तिने कमी कपडे घातलेले होते का? तिने तर पांढऱ्या कलरचा कोट घातलेला होता. आणि आपण जेव्हा दवाखान्यात जातो, जेव्हा आपल्या म्हणजे कुणी आप्तसंबंधी ऍडमिट असतात आणि ते बरे झाले की आपण डॉक्टरांना सहज म्हणतो की डॉक्टर तुम्ही देवासारखे आमच्यासाठी धावून आलात. पण अनफॉर्च्युनेटली ती जी आई होती ती आता कोणालाच नाही म्हणू शकत की तुम्ही माझ्या मुलीसाठी देवासारखे धावून आलात. कारण ती आता एवढंच म्हणू शकेल की एक माणूस राक्षसाच्या रूपामध्ये माझ्या मुलीसाठी धावून आला. तो जो क्रिमिनल आहे, ज्याला पकडण्यात आलेला आहे, त्याच्यावरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोक्सो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल हॅरॅसमेंट 2012ला जेव्हा निर्भयाचं प्रकरण झालं होतं त्यानंतर हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये तुम्हाला जवळपास 20 वर्षापर्यंतची शिक्षा होते आणि हा अजामीन पात्र गुन्हा आहे. आणि आजकाल सोशल मीडियावरती ना एक पोस्ट प्रचंडच व्हायरल होत चालली आहे. कुठली माहिती आहे का? की या देशामध्ये ती शिक्षा आहे रेपीसाठी, त्या देशामध्ये ती शिक्षा आहे रेपीसाठी, आणि आपल्या देशामध्ये असा कायदा का नाहीये? कारण आपल्या देशामध्ये एखादा माणूस कुठलंही कृत्य करतो, मग ते कितीही घृणास्पद का असे ना, तरी पण त्याच्याकडे मानवी हक्कांच्या दृष्टिकोनातूनच बघितलं जातं. अरे नाही आपण त्याच्यासोबत हे वाईट कृत्य नाही करू शकत कारण ते त्याच्या मानवी हक्कांचं उल्लंघन आहे. मग भले त्या माणसाने जे कृत्य केलेलं आहे ना ते मानवी हक्कांमध्ये मोडत असू किंवा नसू, म्हणजे त्यांनी जे एखाद्या व्यक्तीसोबत केलेलं आहे ते राक्षसांसारखं का कृत्य असे ना, पण नाही, आपला कायदा त्याच्याकडे माणसाच्या दृष्टिकोनातूनच बघणार. मागे नागपूरला असंच एक प्रकरण घडलं होतं. त्यावेळेस सगळ्या महिलांनी मिळून कोर्टरूम मध्ये जाऊन त्या मुलाला शिक्षा दिली होती. तशी जर शिक्षा देण्याची पब्लिकला परमिशन मिळाली ना तर मला नाही वाटत की परत एखादा पुरुष एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेने बघेल. कारण जेव्हा पब्लिक शिक्षा द्यायला उतरते तर त्यावेळेस ती फक्त शरीराला नाही तर आत्म्याला पण शिक्षा देऊ शकते असं मला वाटतं. माझी एक मैत्रीण आहे जी बदलापूरलाच राहते. तर आत्ताच 2-4 दिवसापूर्वीच तिचा माझा फोन झाला. त्यावरती ती मला म्हणाली की मी मुंबईमध्ये म्हणजे बदलापूरला राहते, इतके वर्ष झाले राहते, तर अगोदर काही वाटायचं नाही अगं, पण जेव्हापासून हे कोलकात्याची बातमी ऐकली ना त्यानंतर अगदी 11 वाजता सुद्धा घरी यायची भीती वाटायला लागली. आणि तिला देखील एक लहान मुलगी आहे. म्हणजे त्यावेळेस तर ती मला म्हणते मला पण रियाची फार काळजी वाटते ग, मोठी झाल्यानंतर कशी. पण तिला आता रियाची जी आहे ती लहानपणीच काळजी घ्यायला पाहिजे कारण मुंबईच्या शाळा ज्या नर्सरी होम्स आहेत ते देखील आता सुरक्षित नाहीये. तुमच्या घरात जर लहान मुलं आणि लहान मुली असतील तर अगोदरच त्यांना गुड टच बॅड टच लहानपणापासूनच शिकवा. कारण आपण समाजावरती विश्वास नाही ठेवू शकत, पण हो आपण आपल्या लहान लेकरांना नक्कीच एज्युकेट करू शकतो की कुठं हात लावलेलं योग्य असतं, कुठं हात लावलेलं अयोग्य असतं, कुणाला हात लावताना नाही म्हणायचं, या सगळ्या गोष्टी सांगा. सो दॅट इज इट फॉर टुडे गाईज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.